Cats. Nah, मला नाही आवडत cats. Fish. Aquarium. Is fish even a pet? But actually, section 12, clause 8C. First Monday of every month, fish fry for dinner. Yum. Again, no. खूप मजा आली असती. But my black shoes की नाही. They cannot hurt my feet. काय? काय वेळ आहेस का? देसी डिशेसला काय मी 3 इंच हील्स घालून येऊ? मला ॲटलीस्ट 6 इंच हील्स हवे आहेत बरं का? नाही, फार काय नाही. मला डान्स नाही करता येणार तुझ्याबरोबर. But I was really looking forward to it, हा. नाही, म्हणजे मला जर मॉलला जाता आलं असतं तर बस घेऊन कुठे जाऊ मी? किती ठिकाणी थांबली ती बस नाही? नको रे, किती वेळा येशील तू? अच्छा, ठीक आहे, कर पिकअप झाला. पण नको नको नको, अरे किती महाग असतात ते शूज. नको, आणि किती मदत घेऊ मी तुझी? ठीक आहे, परफेक्ट, हे झालं मग. एक दूध पण संपलं. आमच्या घरातलं जरा दूध संपलंय तर येताना घेऊन या. हा, ग्रेट. बरोबर आहे. ऑर्गॅनिक 1% आण. मागच्या वर्षी काहीतरी 2% नको घेऊस. ग्रेट, ठीक आहे. सी यू, बाय. काय चाललंय का सध्या अमरचं? अमर तर कॉन्फरन्स मध्ये. मग हा कोण होता? तुला नव्हतं का सांगितलं मी? आमच्या डिपार्टमेंट मधला अंडरग्रॅड. आर यू लाईक डबल डेटिंग? काय डेटिंग? आणि त्याच्या बरोबर काय भेटलीस का ग तू? अगं, त्या पप्पाच व्हायला काय डेट करू मी? अजून पण घरी फोन करून बोलत असेल, पप्पा डायपर चेंज करा ना. किती कटवण्याचा प्रयत्न केला मी त्याला, तो कटतच नाही. आणि आता नवीन अमरची कॉम्पिटिशन सुरू केली आहे. नाही म्हणजे अमरनी एवढी मेहनत करून कार घेतली तर त्यांनी लगेच पप्पांना फोन लावून कार मागून घेतली आहे. आणि तू त्याला वापरायला लागलीस का मग लगेच? एक वापरत नाही ना मी त्याला. ही इज जस्ट अ फ्रेंड. अगं, असे किती फ्रेंड्स आहेत तुझे? एक दूध हवंय ना तुला? तुझ्या त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये दुधाचा एक क्लॉज टाकून दे. सेक्शन 32 क्लॉज 18C. काय? तू कॉन्ट्रॅक्ट बद्दल काय बोलू नकोस. आय एम टेलिंग यू, हा, रिलेशनशिप कॉन्ट्रॅक्ट्स आर द बेस्ट वेज टू मॅनेज रिलेशनशिप्स, टेम्पररी अँड परमनंट. मला एक सांग बरं, रिलेशनशिप्स मध्ये प्रॉब्लेम्सच का होतात? कारण अनसेट एक्सपेक्टेशन्स आणि मिसअंडरस्टँडिंग्स. म्हणजेच काय? द सिस्टम इज नॉट वेल डिफाईन्ड. रिलेशनशिप्स आर लाईक कंट्रोल स्किल्स. जर सिस्टमच वेल डिफाईन्ड नसली तर मग इनपुट्स करेक्ट असताना सुद्धा आउटपुट्स चुकतात आणि अख्खी सिस्टम कोलॅप्स होते. बट जर सिस्टम वेल डिफाईन्ड असली आणि इनपुट्स करेक्ट असले तर मग आउटपुट्स पण करेक्ट असतात आणि एव्हरीथिंग इज इन कंट्रोल. माय कंट्रोल. अगं बाई, तू कॉन्ट्रॅक्ट लिहितेस का थिसिस? अगं, दॅट गणेश इज सच अ नाईस गाय. आय हॅव नो आयडिया की त्याला त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये का फासून. मी त्याला काही फासून दिसून नाही ठेवलंय बरं का. ही इज इन दिस कॉन्ट्रॅक्ट बाय हिज ओन फ्री विल. मी आधीच क्लिअरली सांगितलं होतं, मला काही लॉंग टर्म कमिटमेंट नको आहे. आय जस्ट वॉन्ट अ सोशियल रिलेशनशिप. एक नॉन पुणेरी ब्राह्मण माझ्या आई वडिलांना धडा शिकवण्यासाठी. Now, he being a South Indian, well, that is just the cherry on top. किती वेळ का फोन आरतीये? कोणाला येतं तिला सोडायला? ऐकलाच नाही, कोणाला का पाठवलंय? अगं, तो गौतम आहे. कोण गौतम? तो गणपतीत होता की तो. अगं, 1 वर्ष झालं बघ गणपतीला. वैद्यकी तो मॅन पर्स वाला. बाई, ह्या बिचारीच्या नशिबी मॅन पर्स आलाय. अगं, कुठे गेली? दिसत का नाहीये? हॅलो. जरा साफसफाई चालू. 3 जरा जास्त झाले. दिवाळी येते ना. प्रचिता
ते 10 पॅकोसाठी ये माने म्हणजे तू देशच नका कोकणच आल्याने कुठे तिची तुझा कसा होता तो रचिता प्रवास? मी तन्मय. हाय तन्मय. हाय मी वैदेही. हाय. मग कसा होता प्रवास? छान झाला प्रवास. माझी ना ॲम्स्टरडॅममध्ये फ्लाईटच डिले झाली आणि मेलांनी काही खायला पण दिलं नाही. इट वॉज हॉरिबल. ते तर थँक गॉड गौतम आणि माझाच रिप्रेझेंटेटिव्ह त्यांनी चिवडा आणि फ्रुटी आणली होती. US मध्ये फ्रुटी मिळते. अगं फ्रुटीच काय जलजिरा पण मिळतो. जाऊ द्या रे. प्रचिता तुम्हाला सांग त्या गौतमशी एवढं काय गप्पा चालल्या होत्या. हो जरा जास्तच बॉन्डिंग चाललं होतं. तेच काय असं काही नाहीये. म्हणजे त्याने आता माझी एवढी मदत केली तर थँक्यू तर म्हणायला पाहिजे ना. आणि ही नाही ही सो हेल्पफुल. He even asked me if I want to go to Walmart over the weekend. Kai, he's already asked you to Walmart. Indian guys wait at least for 3 days before asking you. आज जरा भुकताच बोल दिसतोय. अगं ओल्ड व्हील काय नाही. कार रेंटलची वीकेंड डील चालू असेल. मग कार रिटर्न करायच्या आधी घेऊन जायचं असेल हिला वॉलमार्टला. नाही तर मला सांग त्या गौतमकडे कुठे आली का स्वतःची कार? फूड सायन्स आहे का तो? फूड सायन्स आणि त्यात मॅनपर्स. ही प्रचिता विमान घे का तू? कोल्हापूरमध्ये भरपूर ऑप्शन तू तिला एवढं टेन्शन नको कधी. प्रचिता यू डोंट वरी. We will get you trained in no time. ते पण खरंच आहे. बरं मला एक सांग, तू घराची लीज साईन केलीस का? हो मी ऑलरेडी लीज साईन केली आहे. कोणाबरोबर? नुपूर आणि उन्मेषा बरोबर. काय? अय्या आली वाटतं प्रचिता. हे काय हा काही सदाशिव पेठेतला वाडा नाहीये. एवढं काय आहे वाड्यासारखंच आहे. तुला सांगते मी प्रचिता, मी माझं डोर कधीच लॉक करत नाही. तू पण करत जाऊ नकोस बरं का. काही गरज नसते. हो की नाही गं नुपूर? हो अगदी बरोबर. असंही आजकाल पडीत चोऱ्या मारा तर होत नाही आणि तार असून उपयोग तरी काय साधी बेल सुद्धा नाही. बरं तू सांग तुझा प्रवास कसा झाला? छान झाला. माझी ॲम्स्टरडॅममध्ये फ्लाईट. थांब तुझा प्रवास पुरा नंतर सांग. अगं मला इतकी कामं आहे. मी एवढंच सांगायला लागते की तुमचं डिटर्जंट संपलेलं आहे. आमचं डिटर्जंट? तुला कसं माहिती की आमचं डिटर्जंट संपलं? अगं ते काय झालं, मी पाठवलं तर नुपूरला माझे कपडे धुवायला. तर ती मला म्हणे की आमचं डिटर्जंट संपले. मग मी तिला म्हणलं वापर तन्मय वैदेहीचं. ओकवूड मध्ये राहण्याचा काही फायदा नको का? पण काय पंचायत तुमचं पण संपले म्हणून म्हणलं तुम्हाला जरा सांगावं. अशाही मिळतातच की तुम्हाला राईट सारख्या वॉलमार्टला जाऊन सामान आणण्यासाठी. घेऊन या डिटर्जंट येताना. मग काय तुला सांगते बरोबर चिंता, आपण असल्या फुकटच्या राईस अजिबात घ्यायचं नाही. नको आपल्याला तसली घरपोच डिलिव्हरी. उन्मेषा आपली साखर संपली आहे. नुपूर साखर जरा पुढच्या वेळेस मागू नाही का? बरं आता तुम्ही स्वतःचे कपडे धुवूनच घेतले असतील तर येणार आहात की नाही डेसिलिशियसला? डेसिलिशियस जाऊया उन्मेषा आपण. Is this some kind of a party? Am I invited to? Yes. पार्टी बिर्टी कुठली आलीये? मी सांगते तुला. आपल्या संस्कृतीत कसली आली पार्टी वगैरे. आणि ते डेसिलिशियस आहे आज म्हणजे मंगळवार. चिकन बिकन काही खाता येणार नाही. डेसिलिशियस मध्ये काय त्या मुली मुलांच्या मांडीला मांडी लावून बसतात. दारू पितात. आधीच सांगते माझ्या रूममेट्सनी असलं डेसिलिशियसला जाऊन नाचलेलं मला अजिबात आवडणार नाहीये. आणि काय त्या मुली छोटे छोटे कपडे घालतात, मोठ्या मोठ्या हिल्स घालून नाचतात आणि नकोच वाटायला उन्मेषा. हे प्रचिता 1 तारखेपर्यंत तू आमची रूममेट आहेस. अँड आय वॉन्ट ऑल माय रूममेट्स टू गो देअर अँड हॅव फन. बाय द वे आहे तरी ते कुठे यावेळेस? LBC मध्ये. लांब आहे पण LBC उबर बेस्ट मार्केट मध्ये काहीतरीच काय. अगं प्रचिता वी डोंट नीड उबर. वी हॅव समथिंग मच बेटर. सिंगल इंडियन ग्रॅज्युएट स्टुडंट्स.
bro. Maybe. Cheer up, bro. Hey. Hey guys, what's up? I thought you were at a conference. काय रे, कशी होती कॉन्फरन्स? भकास होती अरे कॉन्फरन्स. वेगसला जाऊन पण मी मास्तरची कटकट ऐकत बसलो होतो.